बऱ्याच गाड्यांच्या वरती महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार किंवा पोलीस असं लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल, परंतु अशी पाटी लिहिणं कायदेशीर आहे का? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहत आहात कायद्याची भाषा. कायद्यानुसार सरकारी अधिकारी जरी असले तरी त्यांच्या खासगी गाडीवरती त्यांना महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार असं लिहायला परवानगी नाही. सेंट्रल मोटर व्हेकल रूल 1989च्या रूल नंबर 50 नुसार वाहनावर ही फक्त नंबर प्लेट असली पाहिजे. नंबर प्लेट सोडून इतर कोणताही मजकूर लिहायला परवानगी नाही. मात्र सरकारी विभागाची अधिकृत सरकारी गाडी जर असेल तर त्याच्यावरती अशी पाटी लावता येते. आजकाल सरकार सुद्धा बऱ्याचशा गाड्या कॉन्ट्रॅक्टवर घेत असते. कार्यालयीन वेळेनंतर अशा वाहनांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून अशा वाहनांवरती सुद्धा पाट्या लावायला परवानगी नाही. थोडक्यात काय तर सरकारी विभागाची अधिकृत गाडी सोडली तर कोणालाच आपल्या खासगी वाहनावरती अशा पाट्या लावता येत नाहीत. मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की बरेचसे आमदार, खासदार किंवा नगरसेवक आपल्या गाडीवरती अशा पाट्या लावून फिरताना आपल्याला दिसतात. मग हे सगळं कायदेशीर आहे का? तर याचं उत्तर सुद्धा नाही असंच आहे. अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.